नमस्कार. मार्केट का पडलं? प्रत्येकाचा हाच प्रश्न कमेंटने अक्षरशः तुम्ही हैराण करून सोडलाय. म्हणून मराठी संकेतवर अर्जन्सीमध्ये हा व्हिडिओ मी शूट करतोय. न्यूज चॅनलवर मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलाय. रिच मी अपडेट मराठी या चॅनलला रोज वॉच करायला विसरत जाऊ नका, कारण त्यावर भयंकर इम्पॉर्टंट व्हिडिओज मी तुम्हाला देत असतो. तिकडे मी अनेक कारणं सांगितलेत. मग रेड सी मध्ये काय सुरू आहे, रेड ओशन मध्ये हायजॅक वगैरे सुरू आहे, बरेच प्रॉब्लेमॅटिक इश्यूज तिकडे होत आहेत, सगळ्या गोष्टी ठीक आहे. पण याच्या पुढे जाऊन जर तुम्ही बघितलं ना, तर मेजर सांगितलं जातं की युएसएच्या बॉन्ड यील्ड सुद्धा वाढताना आपल्याला पाहायला मिळतात. काही निगेटिव्ह गोष्टी सुरू आहेत, पण महत्वाची गोष्ट ही लक्षात घ्यायची, टेक्निकल अनालिसिसनीच तुम्हाला समजणार आहे. सो मी गॅरंटी देऊन सांगतोय तुम्हाला की कन्सेप्ट 100% चार्ट बघितल्यावर तुमच्या क्लिअर होतात. मी डायरेक्ट चार्टवर काही गोष्टी दाखवतो, इथून तुम्हाला कळेल की ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं ना, तर हा लेवल जेव्हा ब्रेक करून मार्केट वर जातो तेव्हा क्लिअरली एक पिक्चर आपल्या डोळ्यासमोर क्रिएट होतं की डबल टॉप बनवत बनवत आता ट्रिपल टॉप बनलेला आहे. इथे थोडेसे निगेटिव्ह सेंटिमेंट क्रिएट होत आहेत. ओव्हरऑल मार्केट कन्सॉलिडेशन फेजमध्ये जाण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत, पण जाता जाता अजून एक मोठी रेड कॅन्डल बनणं इथं पॉसिबल आहे. 2 ते 3 सिनेरिओ मी तुम्हाला सांगतोय. अशा प्रकारे मार्केटमध्ये तुम्हाला व्ह्यू दिसू शकतो, पण हा व्ह्यू नेमका इथपर्यंत थांबेल, इथपर्यंत थांबेल की इथपर्यंत थांबेल, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झालेला असणार आहे. पण माझ्या मतानुसार सिम्पली मॅक्सिमम वाईट मार्केटमध्ये काय होऊ शकतं हे मला तुम्हाला फिबोनाकीचा यूज करून दाखवायचं आहे. पण शेवटी माझा व्ह्यू काय आहे हे मी तुम्हाला सांगेनच, पण मॅक्सिमम प्रोबॅबिलिटीज काय काय असू शकतात हे मी तुम्हाला सांगतोय. 0.5 ची लेवल सगळ्यात इम्पॉर्टंट लेवल ज्याला मानलं जातं ती ही लेवल आहे. यावर तुमचं थोडंसं लक्ष असायला पाहिजे. जर मार्केट या 0.5 च्या लेवलला टच करण्याचा प्रयत्न करेल तर ही लेवल आहे समवेअर अराउंड 20,400 ची. बऱ्याच लोकांना भीती आहे आता इन्व्हेस्टमेंट केलं तर काय होऊ शकतं. दिस इज द वर्स्ट केस सिनेरिओ. 20,400 पर्यंत मार्केट येऊ शकतं. आता वर्स्ट केस सिनेरिओ मी तुम्हाला का सांगतोय हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो. ओव्हरऑल आता मार्केट आहे 21,500 ला. 21,500 वरून 20,400 ला येणं म्हणजे जवळपास 1,000 पॉईंटने मार्केट खाली येणं. आता जर 21,000 पासून मार्केट 1,000 पॉईंटने खाली येतं तर मॅक्सिमम मार्केट 10% खाली येऊ शकतं. ही मोठी गोष्ट बिलकुल नाही, हे पहिला डोक्यात फिट करा. म्हणजे काय, वर्स्ट केस मध्ये सुद्धा माझा पोलिओ 10% डाऊन होतोय. पण जर तसं झालं नाही तर बल्ले बल्ले, ऑलवेज बल्ले बल्ले. घाबरण्याची बिलकुल गरज नाही असं मला स्पष्टपणे तुम्हाला सांगायचं आहे. वाईट वेळ काय आहे हे डोक्यात क्लिअर असायला पाहिजे. मी जर इथून खाली पडलो, ठेच लागली, थोडीशी दुखापत होईल, मी निवांत आहे. मोठा ऍक्सिडेंट होणार आहे का? 100% नाही. तर इथं काय होऊ शकते, मॅक्सिमम ठेच लागू शकते. हे इथं मला पिक्चर क्लिअर दिसत आहे. बरं, याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट, जर तुम्ही व्यवस्थित याला अनालाइज केलं, मी सगळं काही इथं रिमूव्ह करतोय, जर याला मी थोडंसं झूम आउट केलं तर तुम्हाला पिक्चर क्लिअर दिसेल की हा जो डब्ल्यू शेप होता याचा ब्रेकआउट करून मार्केटने वर जाण्याचा प्रयत्न केलाय आणि इथंच बरोबर 50 ची लेवल येते. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. हा मेजर सपोर्ट झोन बनू शकतो इन केस ऑफ मेजर मार्केट क्रॅश, आणि यालाच क्रॅश म्हणू शकतो. आणि ऍक्च्युअली जर बघितलं, प्रॅक्टिकली जर बघितलं तर माझ्या अकाउंटवर मोठे लॉसेस मला दिसणार नाहीत. हे पिक्चर क्लिअर आहे, राईट. सो जर मार्केटने खाली येण्याचा प्रयत्न केला नाही, जर डिसेंटली मार्केटने परफॉर्म करण्याचा प्रयत्न केला तर काय होऊ शकतं, अगेन ही लेवल सिंपल आहे. इथं मॅक्सिमम सपोर्ट झोन बनतो आणि मार्केट थोडंफार इथं येऊन मॅक्सिमम या लेवलला येऊन परत वर जाण्याचा प्रयत्न करेल. आता इथून वर जाण्याचा प्रयत्न करेल हा शब्द मी का वापरतोय हा थोडासा तुम्ही लक्षात घेण्याचा पार्ट आहे. आता जानेवारी महिना सुरू आहे, आता इलेक्शन आलेले आहेत. इलेक्शनचे रिझल्ट तुम्हाला माहिती आहे, राम मंदिर क्लिअर झालेलं आहे, भारतामध्ये टुरिझम भयंकर वाढत आहे, इलेक्शन खूप चांगल्या प्रकारे जातील असं सगळ्यांचं म्हणणं आहे. याच्या पुढे जाऊन इम्पॉर्टंट गोष्ट मला तुम्हाला ही सांगायची आहे की युएस मध्ये रेट कटचे प्लॅन लवकरात लवकर सुरू होणार. मी अनेक वेळा हे सांगितलंय आणि याचा फायदा मॅक्सिमम मार्केटला होणार आहे. जर रेट कट झाले तर भयंकर लेवलला अग्रेसिव्हली मार्केट वर जाऊ शकतं. तिसरी इम्पॉर्टंट गोष्ट, कोल्हा आला रे आला, लांडगा आला रे आला, या सगळ्या गोष्टी आता सध्या सुरू आहेत. कारण मार्केटमध्ये जर तुम्ही बघितलं तर प्रत्येकाला वाटतं मार्केटने टॉप गाठलाय, टॉप गाठलाय, टॉप गाठलाय. एकापेक्षा एक धुरंधर शॉर्ट करून बसलेले आहेत, एकापेक्षा एक धुरंधर मार्केट पडण्याची वाट बघतायत आणि अशाच केसमध्ये मार्केट त्याच्या अगेन्स्ट जाऊन वर जाण्याचा प्रयत्न करतं. हा इतिहास आहे. पुढची आणि महत्वाची अपडेट, Q3 चे रिझल्ट वन ऑफ द बेस्ट लेवलला लागतील. मी 1000 वेळा बोलून सांगतोय, एकापेक्षा एक कंपन्या एकापेक्षा एक बेस्ट रिपोर्ट देतील याची मला खात्री आहे. आणि हा येणारा पुढचा क्वार्टर अजून बेस्ट असेल हे पण तितकंच सत्य आहे. आणि या सगळ्याचा अर्थ एकच होतो की मार्केटमध्ये बुलिश ट्रेंड येणं अजून बाकी आहे. ही तर सुरुवात आहे. मार्केट अजून चांगल्या प्रकारे ग्रो होऊ शकतं असं मला इंडिव्हिज्युअल पर्सनल लेवलला वाटतं. मी कुठल्याही प्रकारे तुम्हाला बाईंग सेलिंगचं रिकमेंडेशन देत नाहीये.
फक्त एज्युकेशन पर्पजसाठी हा व्हिडिओ बनवतोय. पण अधिक माहिती हवी असेल, अजून काही मदत लागणार असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये फॉर्म आहे. इन्व्हेस्टमेंट रिलेटेड जी मदत लागेल ती आम्ही तुम्हाला करू आणि ते पण आमच्याकडून तुम्हाला कॉल येईल. सो तो फॉर्म भरा, म्हणजे तुम्हाला आमच्याकडून कॉल हा येणार आहे. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, त्यामुळे तुम्ही लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब कराल, कारण अशा व्हिडिओ योग्य वेळी तुमच्यापर्यंत पोहोचवणं महत्त्वाचं असतं. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.